सुस्वागतम स्वागतम मित्रांनो सगळं टेस्ट करूया
शाही मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मास्तर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळ्यांची नावं घेतल्या मित्रांनो. प्रथम फेरीला सुरुवात करणाऱ्या चांगली साथ असू द्या असं अपेक्षित आहे. प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम बुवा हो दांडेकर बुवाना शाहीर मानाचा मुलगा तालेला म्हणलाय. शाहीर मानाचा मुद्रा करतो बुवा. त्याचप्रमाणे माझे गुरुवरी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे वडील यांच्या चरणाची धूळ माझ्या माथेला होतो. अनस तरुणाला सुरुवात करणार. आज मनोरंजन नक्कीच. आज मनोरंजन नक्कीच. मित्रांनो माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय. साऊंड दादा राजू दादा पड्या त्रिवार शाही मानाचा मुद्रा करतो. महाराष्ट्राचा आराध्य देवराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांना त्रिवार मान मुजरा करतो आणि मी माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. बघा म्हणायचे काय. गणरायास करीतो दुसरे वंदन माझे रसिका. जन्म देणाऱ्या माय पित्यास स्मरितो. तिसरे वंदन माझे तिसरे वंदन माझे रसिका. तुमच्या चरणाची धूल माझ्या मी माती लावते. अनंत होते वंदन रसिका. या मोत्यासिया रंगमंचावर उभा आहे मी रंगदेवतेला करीतो. वा स्तवनाला सुरुवात करतोय. लांब जाऊ नका. आजची झोपी तुमची माझी. आजचा रेसचा घोडा बोला मी. आजच्या रेसचा घोडा मी. बघायचं स्तवनाला सुरुवात करतोय. आणि स्तवन करणार मित्रांनो. मनोरंजन नक्की करणार. सचिन भाऊंना काही सिरियस केली ते दाखवतो असं. रसिका करू सप्तसुरानी वंदन रसिका करू मनुभावे गुरुचे शरण धरू. मनुभावे गुरुचे शरण धरू. सप्तसुरानी वंदन
रसिका करू सप्तसुरानी वंदनी रसिका करू मनोभाव गुरुचे चरण करू मनोभाव गुरुचे चरण करू मनोभाव गुरुचे चरण करू मनोभाव गुरुचे चरण करू सप्तसुरानी वंदनी रसिका करू सप्तसुरानी वंदनी रसिका करू मनोभाव गुरुचे चरण करू मनोभाव गुरुचे चरण करू मनोभाव गुरुचे चरण करू जपले त्या माय पित्याने सुखी संसाराला जपले त्या माय पित्याने सुखी संसाराला सगळ्यास मार्गे असा मला ज्ञान दिला सगळ्यास मार्ग मला ज्ञान दिला सगळ्यास मार्ग मला ज्ञान दिला नसता हे धन दौलत सांभाळी शिवाला नसता ही धन दौलत सांभाळी जीवाला सुख भूल ठाई घालुनी सुख भूल ठाई घालुनी उद्धार केला सुख भूल ठाई घालुनी उद्धार केला सुख भूल ठाई घालुनी उद्धार केला जन्मदाता मायेचा कल्पतरू जन्मदाता मायेचा कल्पतरू मनोभाव गुरुचे चरण करू मनोभाव गुरुचे चरण करू मनोभाव गुरुचे चरण करू संसारात मायेचा पसारा सुखी संसारात मायेचा पसारा लागताच ठेच मला देते सहारा लागताच ठेच मला देते सहारा लागताच ठेच मला देते सहारा अंतरंगी चालतो हा अंतरंगी चालतो हा खेळ हा सारा अंतरंगी चालतो हा खेळ हा सारा जन्मदात्या माय पित्याचा मिळतो आसरा माय पित्याला मिळतो आसरा जन्मदात्या माय पित्याला मिळतो आसरा देवेंद्र करुणी रंग भरू रमण देवेंद्र करुणी रंग भरू मनोभाव गुरुचे चरण करू मनोभाव गुरुचे चरण करू मनोभाव गुरुचे चरण करू सप्तसुरानी वंदनी रसिका करू सप्तसुरानी वंदनी रसिका करू मनोभाव गुरुचे चरण करू मनोभाव गुरुचे चरण करू मनोभाव गुरुचे चरण करू मनोभाव गुरुचे चरण करू मूर्ती गणपती गजानन धनिरवर्णात सुगाय देवी अखंड दासोळीचा बाबुळे घराण्याचा एक बोलतो रे पंढरीनाथ भगवान की जय.
महेंद्रदादा कवसे यांची फरमाईश या ठिकाणी स्तवनासाठी उदाहरणं ज्यांनी या केंद्रीय केलीस मोठी पण वेळेअभावी नक्कीच मी 2 ओळी गातो. यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय साहेब मटकर साहेब यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. उधान जगिया कि मया केली समोटी, उधान जगिया कि मया केली समोटी, गुरु तुम्हारा प्रणाम कोटी कोटी, गुरुराया प्रणाम कोटी कोटी. 2014ची स्तवन आहे माझ्या लेखीतला आहे, पण माझ्या मित्राच्या आठवणीत आहे. असो, धन्यवाद मित्रा भावा. याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक नाचमंडळ आभारी आहोत. रसिक जण बघा, स्तवन झालेली आहे. गुवाहाटी गण सुंदर या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे गाण्याचं. बुवा तुमच्या ह्या चाली मी भरपूर वेळ म्हणून चाललेलो सचिन बुवा. माझ्या चाली कॉपी करतात लोक. मी ही तुमची चाल जी होती ना, ये मेहंदी के भूते गवळण गायलेली मी 3 वर्षापूर्वी. दोन सोबत सुद्धा गायलेली आमच्या लांजात. बुवा म्हणतात ना, मी लांजेवाले काढतो गांजा देतो हा असू दे. गणाविषयी बोलणार नाही, बोलचा गण सुंदर होता. मी माझ्या गणाला सुरुवात करतो. म्हणायचं काय गणराया तुझ्या मस्त जनाला लवकर यावे गणदेवा अमुच्याच भेटीला, अंगाचा मळ काढून बनविला तुला, आणि कलियुगात मान दिला माशायाला मातीला. होतो वर्षाने हर्ष मनाला, समीर दादा लवकर ये ना घराला, नटले धरती देवा स्वागताला, तुझे रूप पाहण्याला, शिवगौरीच्या बाळा लाडक्या गौरीच्या बाळा, शिवगौरीच्या बाळा लाडक्या आळवितो तुला. हर्ष मनाला लवकर ये घराला, नटले धरती देवा स्वागताला, तुझे रूप पाहण्याला, शिव गौरीच्या बाळा लाडक्या आळवितो तुला, शिव गौरीच्या बाळा लाडक्या आळवितो तुला. होतो वर्षाने हर्ष मनाला,
सत्कार मित्रांनो कोकण कला मंच आमचे आदरणीय दिनेश जाधव कोटकरकर आणि त्यांचे सहकारी या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि गाण्याला सुरुवात करतो. बघा तो वर्षाली हर्ष मनाला घराला शिवगौरीच्या माला लाडक्या आळवी तो तुला शिवगौरीच्या माला लाडक्या आळवी तो तुला
बंद आली बहरून गौरीच्या बाला लाडक्या गौरीच्या बाला शिवन गौरीच्या बाला लाडक्या गौरीच्या बाळा श्रीयुत विजय दादा कदम मुक्काम पोस्ट अंबर तालुका सिद्धेश्वर जिल्हा रत्नागिरी याचकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आज म्हणलं आभारी आहोत, कोणी आहोत, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र आदरणीय नवनाथजी गडकरी याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे प्रतापेश भुलव 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ त्यांच्या आभारी आहोत, कोणी आहोत, धन्यवाद. ओके. त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक लाजा माझं गाव श्रीमंत गोवा माझं नाव एकच दिन श्रीमंत माझे मित्रमंडळी आणि माझा खास मित्र रवींद्रदादा अग्रे याचकडून 230 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याची म्हणणं आहे की तुझा पाहून चेहरा वेळाही जवळ झाली पाहिजे. मित्रा वेळाभावी फक्त आलेल्या काय म्हणतात ते नाही नक्की म्हणतात तुम्ही ते पैसे घ्यायचे म्हणायला पाहिजे. आता स्थळ निगड झालेला आहे मित्रांनो. वेळ पाहिजे आयुष्याचं म्हणणं आहे. दीड वाजताला गवळणीला सुरुवात करणार तुम्ही बसा जरा मोहनची गवळण बघायची. वडील गवळण दिलेली या ठिकाणी सुंदर विषय गोवा गवळण व म्हणाले की मी व्यंगावर आता शपथ घेतलेली आहे. शपथ बघा म्हणतात व्यंगाची शपथ घेतलेली आहे. मी व्यंगावर मनाची जाणार नाही आणि त्या अनुषंगाने होळी म्हणजे सुंदर गवळण सादर केलेली या ठिकाणी. गवळणीची चाल काय रे भुवनची टाकावं 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 याची वाटीच पुढे आहे. हा सोड सोडून मला कुठ निघाला विसरून माझं नाव. मी पण येतो समिती तुमच्या किसना आहे ना तुमचाच भाव. टकाव 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 टकाव. ए बुवा मला काय भीकमध्ये आलाय आधी बुवांपेक्षा मी असणार नाही. ही गवळण शक्ती तुझ्याचा गाभा हे बुवा आम्हाला शिकवतात की आम्ही बाजू मांडणार म्हणजे मी मांडणार माझी पुरुषाची बुवा मांडणार पार्वतीची म्हणजे मी शंकरची आणि ते बुवा मांडणार पार्वतीची. बुवा गवळण कोणाला घालता तुम्ही या रसिक प्रेक्षकात गर्दीत छानी जनते आहेत की नाही शाही. बुवांची गवळण काय बघा काय म्हणतात बुवा सोडून मला कुठं निघाला विसरून माझं नाव. काना विसरून गेला असेल काना विसरून गेला त्याला गड्याला काना विसरून गेला ना तुझं काय जातंय. ए राधे तुझी चोरी केलं त्या भेंड्या सुदामात लंगड्या ही गवळण बुवा माझी ही मी म्हणायची गवळण तुम्ही नाही की लोकांना सांगताय मी ते अनुषंगावर बोलत नाही. बुवांचं बोलणं भारी आहे त्या शपथ मागच्या त्यावेळेस तिथं बोललेलं आहे म्हणतात मी लिंगावर म्हणजे बोलणार नाही लिंगावर कुठल्या बोलायच्या बोलणार नाही पण आता लिंगावर बोला. गवळणीची कटिंग देणार बुवा तुम्ही शाली जाणते आहात
गवळण तुम्ही शक्तीची सादर करताय आणि गवळणीची बोल बघा तुमच्या काय सावळ भाऊ आहेत नाही तर या अशा शाहिरांना मी माझ्यासारख्या शाहिरांना सांगणं योग्य नाही हो. मी प्रत्येक वेळा बुवांना म्हटलेलं आहे बुवा तुमच्याकडून काहीतरी आम्हाला नवीन मिळतं म्हणजे शिकण्यासारखं भेटतं. आज बुवा काय तर टकाव 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 काही येताना झालं मी एकटं लिहित गोरेगावात झटपाट लावत आहे बुवा बुवा तू टकाव टकाव करीत बुवाच म्हणजे कधी नाही म्हणतात वा आपण समोरच्याला एकदा गवलं तर चार आपल्याकडे येत होतो असो म्हणून गवळणीची कटिंग बघा बुवा नाग लावून म्हणून घ्यायचा नाही म्हणा अजिबात गवळणीचा गवळणीला विषय घेणार हा अगं बाई करू नको घाई नाव नवऱ्याचं फुलं तू लावू ए बाई बघ कशी सुटसुटीत तू कटिंग अगं बाई करू नको घाई नाव नवऱ्याचं फुलं तू लाव मी पण तुझी वाट दावीची ओळख जेव्हा नाही करते तेव्हा म्हातारी होती एवढं नाही सांगतील बुवा मी पण तुझी वाट दावीची गेली विसरून खाट सभा झोलाव येताव 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 येताव झोलाव म्हातारी हे गवळणी ताऱ्या टाकत्या एकदम तरुण निघाल्या मथुरेच्या बाजारी सारखवट गेल्याने जो आला गेला सगळा फेऱ्या सुद्धा मला गोवन जातो गेलं बरा होता अडकवळणी राधेंना वर्षाची वाटच माहित ना पुढे जायची त्यावेळेस म्हातारीची आठवण झाली आणि म्हातारी म्हणते की नेलं तुम्ही टकामटा करून गेली निघून माझी आठवण नाही आता झाली आठवण त्यांना अडकल्यानंतर झाली कारण वाट माट नव्हती म्हणून बुवा झोलाव टकाव झोलाव टकाव झोलाव झोलाव अहो काय बुवा कसली इंजेक्शन देताव सोडा अशा फालतू गोष्टीवर मी नाही बोलत आणि मी कधी राग केला नाही आता दोघांना सोडत फिरतो एकदा फिरव शाहिरांचा बुवा म्हणाले की मी मागच्या बारीत म्हटलं होतं बुवाना बुवा की शाखेवरून विषय झाला होता की नाही तुम्ही जी शाखा नाचवताय मी मुंबई मंडळाला अर्ज दिली की मागच्या बारीतला बुवाने काढलं म्हणून बोलला नाही तर मला याच्यावर शेळ खायची सवय नाही मी काय असेल ते ताजत देतो विषयाला होता हेच मुलं आज सुद्धा नाचतात बुवानं त्या दिवशी म्हटलं बुवा 2 वर्षापूर्वी सुद्धा नाचले गेल्या वर्षी सुद्धा होती होतात की नाही मी व्यासपीठावर मी खोटं बोलणार नाही बुवांची तेव्हा गेलेले बुवांना दिसत नव्हतं त्या विषयावर म्हटलं बुवा तुम्ही ज्या मुली नाचवताय हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं जे पास कार्ड दिलेला बुवा त्याच्यावर नियम आहे तुम्ही म्हणताय की तसा नियम नाही असो माझं त्याच्यात दुमत नाही बुवा तुम्ही मुली नाचवा नाही तर बायका नाचवा म्हातारा आणली तरी चालेल मला काय म्हणणं नाही पण मुली नाचवू नयेत असा नियम माझं मंडळ मला देतं खात्रीने लांजा मंडळ म्हणून तुम्ही बुवा म्हणताय लांजेवाले तुम्ही तुमच्या इकडे बघा मी मंडळाशी काही ते बघीन बघ बुवा उतरती लागली पिढी तुला हे सचिन दादा मी सांगेन जे आहे ते आहे मी संच माझा त्यावेळेस सुद्धा तोच होता आज सुद्धा तोच आहे बुवा म्हणतात आज जीवन बुवा दांडेकरांचे
पोरांना दाखवा उघडून त्यावेळेस का नाही बुवा दाखवली मी तुमच्याला बोलू काय त्या दिवशी वारीवरती तेव्हा का नाही सांगितले दाखवा का टाकला आता उघडून हे दांडेकर पण कसले ते व्हलटा घेऊन जाऊन पण दिली हा असू दे आणि बुवा म्हणतात की आम्ही मंडळाशी भांडू भांड कांड काय करायचं ते करा तुम्ही मला काय बदलं नाही जो आला तो विषय मी त्या ठिकाणी बोलला होता आणि बुवा गवळणीला सुरुवात करतोय आज देणार बारी चांगली मित्रांनो देणार नक्कीच काय म्हणायचं बघा चल हसून आणि आशिराला तू भुलतेस मला लहान जरी असलो तरी प्रेमाने तो मी तुला कुंजवनात माझ्या स्वराने भुलवितो तुला अगं थोडी गळताच राधे जाते कशाला म्हणून काय म्हणायचंय बघा वाजे मंजुल पावा घुमला गोकुळ गावा वाजे मंजुल पावा राजूदादा गौरवनाला आवडणार तुला बघ घुमला गोकुळ गावा तल्लीन झाली गोकुळ नगरी सारे फुलले गोकुळ धाम येना जवळ तू माझ्या राधे टकाव टकाव कसला मेलो येना जवळ तू माझ्या राधे तुला बोलवितो घनश्याम येना जवळ तू माझ्या राधे तुला बोलवितो घनश्याम